सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। बुलढाणा जिल्ह्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया खामगाव शाखेमध्ये 30 जुलैला घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। तर या घटनेच्या निषेधार्थ बँकर्स क्लब संगमनेर यांच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलंय। बँका शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी सातत्यानं कार्यरत असतात। मात्र कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांना धमक्या, दादागिरी किंवा मारहाणींच्या घटनांना सामोरं जावं लागणं हे अत्यंत चिंताजनक असून अशा प्रकारांमुळे संपूर्ण बँकिंग सेवेत भीतीचं वातावरण निर्माण होत आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी। बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीनं राबवाव्यात। तसेच भविष्यामध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे। निवेदन यासाठी दिलंय की आमच्या महाराष्ट्रामध्ये सेंट्रल बँक आणि महाराष्ट्र बँकेच्या 2 शाखांमध्ये मॅन हँडलिंग झालंय। 2 ब्रांच मॅनेजरला मारण्यात आलंय। आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे, ज्यावेळेस शेतकरी कर्जमाफी किंवा यासारख्या काही गोष्टी येतात त्यावेळेस बँकांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला जातो। माणसं तेवढीच असतात। या सगळ्या गोष्टी तसेच शासनाचे वारंवार बदलणारे नियम आणि येणारे वेगवेगळे सर्क्युलर याच्यामध्ये तफावत असते आणि त्यात वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आलेल्या असतात। जसं आजच्या काळामध्ये हेअरकट नावाची एक नवीन गोष्ट इंट्रोड्यूस केली गेली आहे। हेअरकट म्हणजे जे पैसे बँकांनी भरायचे आहेत आणि उर्वरित पैसे सरकार देणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत नाही तोपर्यंत आपण कुठलीही गोष्ट शेतकऱ्यांना देऊ शकत नाही। तसेच शेतकऱ्यांचा एक गैरसमज तयार झालेला आहे की बँक जी यादी देईल तीच यादी कन्फर्म केली जाते, तर असं काही नाहीये। आम्हाला शासनाने काही नियम, अटी चौकट घालून दिली आहे आणि या चौकटीमध्ये आम्ही याद्या तयार करतो। ज्या याद्या योग्य असतील त्या याद्या आम्ही सरकारला पाठवतो आणि त्यातूनच कर्जमाफीचे जे शेतकरी आहेत ते फायनल केले जातात। असं तुम्ही समजून घ्यायचं कारण नाही की हे जे काही केलं जातंय हे बँकिंग मध्ये असणारी लोक फायनल करतायत। आमचं इतकंच सांगणंय, जे काय फायनल होणार आहे ते गव्हर्नमेंटकडनं होणार आहे। जे काही कायदे होणार आहेत, नियम होणार आहेत ते गव्हर्नमेंट घेणार आहे। आम्ही फक्त इम्प्लिमेंट करणार आहे, राबवणारी माणसं आहोत आणि राबवत असताना आम्हाला चौकटीमध्येच राबवायचं आहे। आम्ही आमच्या मनाला वाटेल त्या माणसाला देऊ शकत नाही आणि आम्ही काही चुकीचं काम करणार नाही। पण हे सगळं करत असताना आजकाल काय व्हायला लागलंय, खूप सारे तथाकथित स्वतःला राजकीय पुढारी समजणारे किंवा एक नवीन जनरेशन मध्ये आलेली बरीचशी तरुण मुलं यांनी बँकांचं एक भांडवल तयार केले की इथं जाऊन आपण थोडासा आपली आदळापट केली किंवा बँकर्स प्रेशर मध्ये एखादी चुकीची गोष्ट करते, पण असं काही होणार नाहीये। आणि आम्ही हे पण सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी बँकांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झालाय आणि इथं आपल्या परिसरात सर्व चांगली माणसं आहेत, इथं असं काही होणार नाही, पण तरी सुद्धा आम्ही एक हे म्हणून तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। तर क्लबच्या वतीने प्रांत साहेब, तहसीलदार साहेब यांना जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आहे त्या योजनेत विनाकारण बँकर्सला जो काही नेते मंडळी चुकीच्या लोकांमध्ये संभ्रम पसरून जे बँकर्सवर जे हल्ले करत आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही बँकर्स क्लब तर्फे प्रांत साहेबांना एक निवेदन देत आहोत। कर्जमाफी जो पात्र शेतकरी आहे, आपण मागील कर्जमाफी देखील बघितलं आहे, जे पात्र शेतकरी आहेत त्यांना आपण घरपोच प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नोटीस, तहसील ऑफिस मध्ये कार्यालयात नोटीस, बँकेमध्ये नोटीस आणि जे लोकांना निरोप पोहोचले नाही त्यांना बँकर्स घरी जाऊन ते कर्जमाफीचा लाभ मिळवून देत आहे। पण कुठलाही ह्या गोष्टीचा गैरअर्थ न काढून, घाई न करता
आमचं सर्व शेतकरी बंधूंना निवेदन असेल की तुम्ही जर पात्र असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचा लाभ आम्ही पोहोचवण्यास आम्ही सक्षम आहोत. पण विनाकारण कुठल्याही लोकांचं ऐकून बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ करू नये. जालन्यामध्ये आताच सेंट्रल बँकेत आमच्या एका कर्मचाऱ्यावर एका स्वतःला नेता म्हणून घेणाऱ्या एका व्यक्तीने हल्ला केला. त्याचा आम्ही सर्व बँकर्स क्लबच्या वतीने आमच्या सर्व संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि अशी कुठलीही घटना भविष्यात घडू नये यासाठी आम्ही आमच्या शेतकरी ग्राहक ज्यांचं आमचं नॅशनलाइज बँकेचं नातं जुळलेलं आहे आणि प्रत्येक नॅशनलाइज बँक ही एक सोशल कामात नेहमीच अग्रेसर असते. तर कुठलाही गैरअर्थ न काढता बँकर्स कर्मचाऱ्यांवर दादागिरी म्हणा किंवा कुठलाही हल्ला तुम्ही करू नये असंच आजच्या निवेदनातून आम्ही लोकांना एक जाहीर आव्हान करतो. आणि आम्ही हे निवेदन SP साहेबांना, ऍडिशनल SP साहेबांना, DYSP साहेबांनाही देतो. प्रत्येक पोलीस स्टेशनला यामार्फत तुम्ही सूचना कराव्यात की असं काही जर कुठल्या आमच्या बँकेच्या शाखेमध्ये जर घटना घडली तर त्वरित ब्रांच मॅनेजर असेल किंवा जे अधिकारी असेल त्यांना एक तुम्ही आधार द्यावा अशी मी बँकर क्लबच्या मार्फत आमच्या सर्व संघटनेच्या मार्फत विनंती करतो. आणि हे आमचं प्रामाणिक निवेदन आहे. यातून आम्हाला काम टाळण्याची कुठली भूमिका नाहीये. जे शेतकरी पात्र आहे त्या पात्र शेतकऱ्यांना तहसील ऑफिस असेल, बँक असेल तर तो मोबदला मिळवून देण्यास 100% त्यांना ती आम्ही देतो. परंतु आम्ही तुमच्यातले एक शेतकऱ्यांची मुलं आहोत. आज आम्ही बँक ह्या साईडला बसलो म्हणून आम्ही काही वेगळे आम्हालाही देखील वाटतं की शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा. शेतकऱ्यांनी या गोष्टींचा जे वंचित आहेत ते त्यांना देखील भरपूर सेवा मिळावी हा आमचा उद्देश आहे. पण कुठल्याही प्रकारची दादागिरी आमची संघटना सहन करणार नाही. हाच आम्ही एक आमच्या संघटनेमार्फत एक निवेदन म्हणा, एक विनंती वजा रिक्वेस्ट करतो. हे निवेदन देते प्रसंगी बँकर्स क्लबच्या वतीनं अरविंद कचरे, वैभव कदम, हर्षद पाबळकर, निलेश नवले यांची उपस्थिती होती. तर प्रशासनानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा संगमनेर बँकर्स क्लबनं व्यक्त केली आहे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.